अमेरिकेबरोबर शस्त्रसंधी होऊन पण इराण स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज पूर्णपणे खोलण्यास नकार देत आहे। युद्धाला पूर्णविराम मिळून पण इराण असं का करतोय आणि इराणनं आता दिवसाला किती जहाज स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज पास करून जाऊ शकतं यावर ही बंधनं आणली आहेत। नेमकं काय प्रकरण आहे, व्हिडिओ पुढे बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका पुढील अशाच ताज्या अपडेट बघण्यासाठी। इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता। अखेर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे। बुधवारी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मूज वाहतुकीसाठी बंद केला होता। त्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं। याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला, कारण भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे। भारताचे अनेक जहाज हे या मार्गावर अडकून पडले होते। दरम्यान आता अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झालाय, त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईल, ऊर्जा संकट दूर होईल असं वाटत असतानाच इराणनं जगाला आणखी एक मोठा झटका दिलाय। युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे 28 फेब्रुवारी पूर्वी स्ट्रेट ऑफ हॉर्मूजवर इराणकडून कोणतेही प्रतिबंध लावण्यात आलेले नव्हते। मात्र त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर इराणकडून स्ट्रेट ऑफ हॉर्मूजवर अनेक प्रतिबंध घालण्यात आले। आता मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मूजच्या सामुद्रधुनीवर घातलेले प्रतिबंध कायम ठेवलेत। सध्या एका दिवसामध्ये फक्त 15 कच्च्या तेलाचं जहाज या मार्गाने जातील असं इराणनं म्हटलंय। रशियन वृत्तसंस्था असलेल्या तासच्या एका रिपोर्टनुसार आता युद्धविराम झाल्यानंतर देखील इराणनं हॉर्मूजच्या सामुद्रधुनीवरील प्रतिबंध हटवण्यास नकार दिलाय। एका दिवसात या मार्गाने फक्त 15 जहाजच जातील असं इराणनं म्हटलंय। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मूजवरील आपली पकड ढिली होऊ द्यायची नाहीये, त्यामुळे इराणकडून हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल, ऊर्जा संकट दूर होईल असं वाटत असतानाच आता इराणनं मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे जोपर्यंत इराण ही बंदी पूर्णपणे उठवत नाही तोपर्यंत ऊर्जा संकट कायम राहण्याची शक्यता आहे। एका दिवशी केवळ 15 जहाजांनाच जाण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे या मार्गाने सध्या तरी पूर्वी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे। याचा फटका हा भारताला देखील आता